नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झाम आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारताचा इतिहास या घटकावर काही महत्त्वाचे 30 सराव प्रश्न पाहणार आहोत आणि हे सराव प्रश्न तुमच्यासाठी येणारी महत्त्वाची MPSC एक्झाम असेल त्या MPSC एक्झामसाठी तसेच काही इतर महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतील. त्यामुळे हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. चला तर मग पाहूया आज काही महत्त्वाचे सराव प्रश्न. पहिला प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांच्या शिक्षेच्या प्रसंगी उत्स्फूर्तपणे संप कोणी केला होता? तर लोकमान्य टिळकांच्या शिक्षेच्या प्रसंगी मुंबईच्या गिरणी कामगारांनी उत्स्फूर्तपणे संप हा केला होता. पुढचा प्रश्न आहे, आयटकचे पहिले अध्यक्ष होते. तर आयटकचे पहिले अध्यक्ष होते क. लाला लजपत राय हे आयटकचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत, अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष होते. तर अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणजेच स्वामी सहजानंद हे अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत, च्या नेतृत्वाखाली स्त्रियांचा गट राष्ट्रसभेच्या अधिवेशनात हजर राहू लागला. तर त्याचं उत्तर आहे ब. पंडिता रमाबाई यांच्या नेतृत्वाखाली स्त्रियांचा गट राष्ट्रसभेच्या अधिवेशनास हजर राहू लागला. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, महाराष्ट्रातील महात्मा गांधीच्या पहिल्या शिष्य होत. तर महाराष्ट्रातील महात्मा गांधींच्या पहिल्या शिष्य म्हणजे ड. अवंतिकाबाई गोखले हे महाराष्ट्रातील महात्मा गांधींच्या पहिल्या शिष्य होत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत, महाराष्ट्रात स्त्रियांना मताधिकार मिळावा म्हणून रिकामी जागाने चळवळ उभारली. तर महाराष्ट्रात स्त्रियांना मताधिकार मिळावा म्हणून पंडिता रमाबाई यांनी चळवळ उभारली. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, 1907 मध्ये जर्मनीतील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा ध्वज ने प्रथम फडकविला. तर 1907 साली जर्मनी आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा ध्वज हा मादाम भिकाजी कामा यांनी प्रथम फडकविला होता. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, बंगालमध्ये महाकाली उत्सव ने सुरू केला. तर बंगालमध्ये महाकाली उत्सव हा सरलादेवी चौधरी यांनी सुरू केला होता. लक्षात ठेवा, बंगालमध्ये महाकाली उत्सव सरलादेवी चौधरी यांनी सुरू केला होता. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, 1942च्या ऑगस्ट आंदोलनात गोवालिया या टँक मैदानावर तिरंगा ने फडकविला. तर 1942च्या ऑगस्ट आंदोलनात गोवालिया टँक मैदानावर अरुणा असफ अली यांनी तिरंगा हा फडकविला होता. ठीक आहे. आझाद हिंद सेनेमधील राणी झाशी रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? तर आझाद हिंद सेनेमधील राणी झाशी रेजिमेंटचे नेतृत्व हे क. लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केलं होतं. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, महाराष्ट्रातील प्रतिसरकाच्या तुफान सेनेतील स्त्रियांचा सशस्त्र दलाचे नेतृत्व कोणी केले? तर महाराष्ट्रातील प्रतिसरकाच्या तुफान सेनेतील स्त्रियांच्या सशस्त्र दलाचे नेतृत्व हे ब. लीलाताई पाटील यांनी केले होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या संघटनेचे नाव काय होते? तर त्याचं उत्तर आहे, विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या संघटनेचे नाव म्हणजेच अभिनव भारत संघटना. ठीक आहे, लक्षात ठेवा, अभिनव भारत संघटना ही त्यांनी संघटना स्थापन केली होती. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, विनायक दामोदर सावरकर यांनी थोर क्रांतिकाराच्या आत्मचरित्राचा अनुवाद प्रसिद्ध केला. तर विनायक दामोदर सावरकर यांनी जोसेफ मॅझनी या थोर क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राचा अनुवाद प्रसिद्ध केला होता. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, खालीलपैकी कोणी जॅक्सनचा वध केला होता? तर खालीलपैकी अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध हा केला होता. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जॅक्सन हा कोणत्या जिल्ह्याचा कलेक्टर होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, युगांतर वृत्तपत्र ने सुरू केले. तर युगांतर हे वृत्तपत्र ब. बारेंद्र कुमार घोष यांनी सुरू केलं होतं. कोणी? तर बारेंद्र कुमार घोष यांनी सुरू केले. दिल्लीच्या कायदेमंडळात रिकामी जागा आणि बॉम्बस्फोट घडवून आणला.
तर दिल्लीच्या कायदे मंडळामध्ये भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्बस्फोट हा घडवून आणला होता. लक्षात ठेवा, भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्बस्फोट हा घडवून आणला होता. इंडिया हाऊस ही संस्था यांनी येथे स्थापन केली होती. तर इंडिया हाऊस ही संस्था श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी स्थापन केली होती. कुठे तर लंडन या ठिकाणी स्थापन केली होती. परदेशात राहून सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न करणारे पहिले भारतीय क्रांतिकारक कोण? तर परदेशामध्ये राहून सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न करणारे पहिले भारतीय क्रांतिकारक म्हणजेच श्यामजी कृष्ण वर्मा, जे स्कॉलरशिपच्या माध्यमातून भारतातील क्रांतिकारकांना लंडन या ठिकाणी बोलवत असत आणि त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षणे देत होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. गदर पक्षने येथे स्थापन केला. तर गदर पक्ष हा लाला हरदयाल यांनी लंडन या ठिकाणी स्थापन केला होता. पुढचा प्रश्न पाहणार. रिकामी जागा यांनी एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश राष्ट्राला दिला. तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच दादाभाई नौरोजी यांनी एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश दिला होता. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ यांनी सुरू केली. तर महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची चळवळ ही त्याचा पर्याय आहे तो म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. कोणी? तर लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. पुणे करार यांच्यामध्ये या साली झाला. तर पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये 1932 या साली झाला होता. ह्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले. तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात येते. ठीक आहे, लक्षात ठेवा, भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात येते. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधीच्या चंपारण्य सत्याग्रह हा या मळ्यातील मजुरांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात करण्यात आला होता. तर महात्मा गांधीचा चंपारण्य सत्याग्रह हा निळीच्या मळ्यातील मजुरांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात करण्यात आला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. हे आझाद हिंद सेनेचे संस्थापक होते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसतं. त्यामुळे रासबिहारी बोस हे कोणतर रासबिहारी बोस हे आझाद हिंद सेनेचे संस्थापक होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. खान अब्दुल गफार खान यांनी ही संघटना स्थापन केली होती. तर खान अब्दुल गफार खान यांनी खुदा-ई खिदमतगार ही संस्था स्थापन केली होती. ठीक आहे, लक्षात ठेवा, खुदा-ई खिदमतगार. पुढचा प्रश्न पाहूया. चले जाओ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व यांच्याकडे होते. तर चले जाओ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व हे जयप्रकाश नारायण यांच्याकडे होते. लक्षात ठेवा, जयप्रकाश नारायण. पुढचा प्रश्न पाहूया. यांनी क्रिप्स योजनेचे वर्णन बोर्डच्या बँकेवरील पुढील तारखेच्या धनादेश असा केला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे. तर कोणी सांगितलं? तर महात्मा गांधी यांनी क्रिप्स योजनेचे वर्णन बोर्डच्या बँकेवरील पुढील तारखेचा धनादेश असा केला होता. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? याच्यावर देखील बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे दादाभाई नौरोजी. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला होता. ठीक आहे. थॉट ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला? तर थॉट ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला होता. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून यांना ओळखले जाते. तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून न्यायमूर्ती म. गो. रानडे यांना संबोधण्यात किंवा यांना ओळखले जाते. वंशपरंपरागत राज्य टिकविण्यासाठी हिंदू निपुत्रिक राज्यकर्त्यांना परंपरेने चालत आलेल्या दत्तक वारसा निवडण्याचा हक्क नाकारण्याचे धोरण याने मोठ्या प्रमाणावर अंमलात आणलं होतं. तर वंशपरंपरागत राज्य टिकविण्यासाठी हिंदू निपुत्रिक राज्यकर्त्यांना परंपरेने चालत आलेला दत्तक वारसा निवडण्याचा हक्क नाकारण्याचे धोरण हे लॉर्ड डलहौसी
याने मोठ्या प्रमाणावर अंमलात आणले होते. पुढचा प्रश्न पाहूया. याने 1690 साली कलकत्त्याची स्थापना केली होती. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. जॉब चाटनोक याने 1690 साली कलकत्त्याची स्थापनाही केली होती. तर मित्रांनो, तुम्हाला आजचं व्हिडिओ कसं वाटलं तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. लाईकचे प्रमाण खूपच कमी दिसते. जर तुम्हाला आजचे हे प्रश्न नक्कीच आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ कोणी नवीन पाहत असतील तर त्यांनी आधी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तसेच मित्रांनो, तुमच्यासाठी असेच काही MCQचे बुक्स आणलेले आहेत. जर तुम्हाला ते आवडले तर नक्कीच विकत घेऊ शकतात आणि तुम्हाला ते खूप कमी किमतीमध्ये मिळतील. 12,000 क्वेश्चन सेट असणारे हा तुमच्यासाठी आणि ते ॲमेझॉनवर देखील अवेलेबल आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता आणि ते विकत घेऊ शकतात. ठीक आहे. आणि अधिक सराव करू शकतात. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.